ठीक आहे, तुम्हाला सांगितलं मग अशी जसं की मध्य प्रदेश ह्या ठिकाणी 7 महिन्याचं प्रशिक्षण करून आलेलं, तर गार्डिंग कसं करायचं. एखादी जर वस्तू त्याला सांगितली की ह्या घरात कुणाला आत येऊन द्यायचं नाही किंवा ऑफिसमध्ये येऊन द्यायचं नाही, तर त्या वस्तूचं संरक्षण असं बघा घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. कोणतरी आहेत पण ट्राय करायची उठा की घ्या की समजा नाही पण ते अजून लहान वय आहे त्याचं, फक्त आता त्याला 10 महिने झालेले आहे, त्यामुळे मॅच्युरिटी यायला पाहिजे. तुम्हाला लहान मुलं डॉग आहेत, बॉम्ब शोधक पथकाचे एकूण 4 डॉग आपल्याकडे आहेत. कसं आहे, पोलीस म्हणा काय म्हणा कुठलेही त्याच्यावर 2 हँडलर नेमलेले असतात, पण त्यांच्या आदेशाशिवाय ते होऊ शकत नाही. खाऊन बी देणार नाही, तसंच काय काळजी करू नका. म्हणजे एवढं बघा, म्हणजे आता स्वतः हँडलर आहे ते ज्या वेळेला खा म्हणेल त्यावेळेला तो खाणार. तुम्ही इकडे उभं आहे की या बाजूला इथली मागासारखी ऊन असेल ना तरी थांबा की आपण सरकू उभी झाली. हात लावून काय करणार उभं राहू. हो ही खाली बस घेतली. जरा हलू नका तुम्ही कुणी, पुढची जरा पाठीमागे सर या बाजूला कसं होतं त्याची जी धाप घेण्याची ती क्षमता मी कोणी काम केल्याबद्दल जरा टाळ्या होऊ द्या. पाणी बी द्या काय करतो आपण त्याला परत हे चेकिंग करतो, असं चेकिंग करतो. शांत झाला का तो आता. चला याचं नाव आहे टिंकू. अरे टिंकू व्हेरी गुड. काय प्रश्न असतील तर राहुल लांबणे म्हणून आहे त्यांना विचारलं तर चालते. असं एक प्रश्न होता की त्यांची सेवा झाल्यावर तुमचं ट्रेनिंग साधारणतः किती दिवस असतं की सर? एक प्रश्न असा होता सर, समजा तो आरोपी किंवा चोर पूर्ण कपड्यासहित ओला झाला आंघोळ वगैरे करून आणि तिथून पुढे गेला तर पकडू शकतो. एक लक्षात घ्या,
वास म्हणजे तो वेगळं काय नाही आपल्या अंगावरच्या जे 150 पडतात त्या